सकाळी नाश्त्याचा कार्यक्रम असो किंवा मुलगी बघण्याचा कार्यक्रम, गरमागरम वाफाळते कांदे पोहे तर आलेच। तर आज आपण नाश्ता सेंटर पेक्षा मस्त मऊ लुसलुशीत बटाटा पोहा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर आज आपण बरोबर 10 प्लेट कांदे पोहे बनवण्यासाठी कसं प्रमाण घ्यायचं, मस्त मऊ लुसलुशीत अगदी दिवसभर मौसूत राहणारे कांदे पोहे बनवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। रेसिपीला सुरुवात करूया। आपले बरेचसे व्हिडिओ बघणारे मंडळी बॅचलर आहेत किंवा नवीन स्वयंपाक करायला शिकत आहेत, तर त्यांच्यासाठी मी इथे कपाचं आणि ग्रामचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे। म्हणजे तुम्हाला न चुकता पहिल्यांदा जरी बनवत असाल तर न चुकता तुम्हाला ह्या प्रमाणात 10 प्लेट कांदे पोहे तयार करता येतील। इथे आपण बरोबर अर्धा किलो किंवा 500 ग्राम प्रमाणात जाड कांदे पोह्यांचे पोहे घेतलेले आहेत, जे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होतील। सगळ्यात पहिल्यांदा बाजारातून आणल्यानंतर व्यवस्थित निवडून घ्यायचे, कारण यामध्ये छोटा मोठा कचरा वगैरे असतो। चाळणीवर थोडा थोडा घेऊन चांगलं याला चाळून घ्यायचंय। असं केलं की पोह्याचे मोठे छोटे कण असतील, छोटा मोठा धूळ कचरा असेल, असा सगळा स्वच्छ होऊन अखंड पोहा आपल्याला पोहे बनवण्यासाठी तयार मिळतो। तर असे हे संपूर्ण दोन्ही बॅचमध्ये पोहे आपण छान चाळून घेतलेले आहे। आता आली महत्त्वाची गोष्ट, पोहे धुवून निथळत कशात ठेवायचंय। आता तुमच्यापैकी बरीच जणांना चाळणीमध्ये धुवून हे निथळत ठेवतात, पण तसं अजिबात करायचं नाही। चाळणीमध्ये पोहे धुवून निथळत ठेवले की त्यातलं सगळं एक्स्ट्राचं मॉइश्चर निघून जातं आणि पोहे कालांतराने कडक होतात। म्हणून काय करायचंय, एका कोणत्याही टोपामध्ये किंवा अशा या वाडग्यामध्ये ज्याला छिद्र नाही अशामध्ये काढून घ्यायचं। यामध्ये भरपूर पाणी घालायचंय। चमचाने किंवा अलगद हाताने आपण याला असं हे वर खाली करून घेणार आहोत। जी काही धूळ माती वगैरे असेल अशी वर तरंगायला लागते। आता यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी आपल्याला निथळून काढून टाकायचं आहे। संपूर्ण पाणी काढून टाकल्यानंतर हे असे पोहे आपल्याला तयार मिळतात। असं केलं की काय होतं, पोह्यांना लागलेलं पाणी पोह्यांमध्येच राहतं आणि ते व्यवस्थित मौसूत राहतात। फक्त पोहे धुतल्या पटकन चमचाने किंवा फोर्कने असं थोडंसं वर खाली किंवा पोहे थोडे मोकळे करायचे, म्हणजे ते एकमेकांना चिटकत नाही। अगदी सुटसुटीत तुमचे कांदे पोहे तयार होतात। आणि फक्त 2 मिनिटांसाठी असंच आपण याला उघडं मोकळं ठेवलेलं होतं। यातलं सगळं पाणी सुकलेलं आहे आणि बघू शकता पोहा असा मस्त भिजून 2 मिनिटात तयार झालेला आहे। असा संपूर्ण मोकळा सुटसुटीत पोहा तुमचा भिजून झाला की याला आपण साखर आणि मीठ लावून थोडंसं मॅरिनेट करत ठेवणार आहोत, ज्यामुळे पोह्याच्या आतपर्यंत मीठ साखर मुरलं जाईल आणि साखरेमुळे तुमचे पोहे छान मौसूत राहतात। तर यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि फक्त अर्धा चमचा आपण यामध्ये साखर घालणार आहोत। साखरेमुळे एक तर पोह्यांना चव छान लागते आणि दिवसभर जरी म्हणाल तर अगदी मौसूत राहतात आणि पोह्यांना शायनिंग सुद्धा छान येते। म्हणून थोडंसं साखर घालायचंय। आता मीठ साखर अलगद पोह्यांमध्ये चांगलं चोळून घ्यायचं आहे। प्रत्येक माणसाला थोडं कमी जास्त लागू शकतं, पण अंदाजे सांगते अर्धा किलो पोह्यांपासून साधारणतः 10 ते 12 लहान आकाराच्या प्लेट कांदे पोहे तुमचे तयार होतात। आणि फक्त 5-6 प्लेट करायचे असतील तर पाव किलो पोहे अगदी परफेक्ट आहे। म्हणजे तुम्हाला कळत असेल अर्धा किलो पोह्यांपासून साधारणतः 10 ते 12 प्लेट पोहे तयार होतात, तर त्यानुसार तुम्हाला जास्त पोह्यांचं प्रमाण घेऊनही कांदे पोहे तयार करता येतील। असं हे आपण तयार करून घेतलेलं आहे। 1-2 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे। जर साधारणतः अर्धा किलो तुमचे पोहे असतील तर त्याला बरोबर 4 लहान आकाराचे आणि मोठे असतील तर फक्त 2 आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात कांदे घेतलेले आहेत। अर्धा किलो पोह्यांसाठी 200 ग्राम कांदा अगदीच परफेक्ट आहे। कांद्याची सिंपली आपण सालं काढून घेतलेली आहे। आता नेहमीसारखाच चौकोनीस पण थोड्याशा मोठ्या फोडींमध्ये आपण रफली कांदा चिरून घेतलेला आहे। अगदीच बारीक चिरून घेण्याची अजिबात गरज लागत नाही। असं मोठा कांदा चिरला की खाताना दाताखाली आला की छान लागतो आणि पोह्यांमध्ये सुद्धा छान मोकळेपणा येतो। आता झाला कांदा चिरून, आता दुसरीकडे बटाटा पोहे करणार आहोत। तर त्यासाठी 2 लहान आकाराचे किंवा बटाटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात आपण इथे 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे कच्चेच आहेत, तर सुरुवातीला सालं काढून घेणार आहोत। त्रिकोणी छोट्या फोडींमध्ये आपण हे चिरून घेणार आहोत। बटाटा कच्चा वापरल्यामुळे खूप जास्त मोठ्या फोडी करायच्या नाही। असे हे त्रिकोणीच पण छोट्या फोडींमध्ये आपण बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे। ते बघितलं, बटाटे सुद्धा इथे तुम्हाला उकडून वगैरे घेण्याची गरज लागत नाही आणि अगदी आयत्या वेळेस तुम्हाला बटाटा चिरून घ्यायचा आहे, नाही तर पटकन त्याचा रंग काळा पडतो। अशी ही पूर्वतयारी आपली झालेली आहे। आता फायनली आपण या पोह्यांना फोडणी द्यायला सुरुवात करणार आहोत। दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। आता पोहे जितके असतील तर त्यानुसार तुम्हाला लहान मोठी कढई निवडून घेता येईल। जास्त प्रमाणात कांदे पोहे करायचे असेल तर मोठ्या टोपामध्ये केलं तरी सुद्धा चालू शकेल। अर्धा किलो कांदे पोहे बनवण्यासाठी तेलातल्या किटलीतली बरोबर 1.5 पळी भरून आपण इथे तेल घेतलेलं आहे। बरोबर 1.5 पळी याला अगदी व्यवस्थित पुरतं।
कांदे पोह्यांमध्ये खूप जास्त तेल वापरायचं नाही, त्याने तुमचे पोहे कडक किंवा तेलकट होतात। हलकंसं तेल गरम झालेलं आहे तर सुरुवातीला कच्चे बटाट्यांच्या फोडी आपण यामध्ये तळून घेणार आहोत। थोडंसं मीठ भुरभुरणार आहोत। कच्चा बटाटा पोह्यांसाठी तळत असताना यामध्ये थोडंसं मीठ घातलं की आतपर्यंत मुरलं जातं, शिवाय तळायला जास्त वेळ लागत नाही आणि तुमचा हा बटाटा करपत नाही, म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे। आता मोठ्या आचेवर साधारणतः 1-2 ते 3 मिनिटं थोड्याशा गोल्डन रंगावर आपण याला छान तळून घेणार आहोत। अधूनमधून पळीने असं थोडंसं वर खाली करून घेणार आहोत, म्हणजे सगळीकडून एकसारखा चांगला गोल्डन रंगावर हा तळता यावा। तर इथे साधारणतः 3 ते 3.5 मिनिटं झालेली आहेत। असा हा थोडासा याला गोल्डन रंग आलेला आहे आणि असा हा एक बटाटा दाबून बघितला की मस्त हा मऊसूत चांगला शिजलेला आहे। तर म्हणजे साधारणतः 3-3.5 मिनिटात बटाटा छान तळून तयार होतो। एका सेपरेट ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत। पोह्यांमध्ये बटाट्यांबरोबर मस्त कुरकुरे शेंगदाणे सुद्धा छान लागतात। तर त्यासाठी अर्धी वाटी किंवा 100 ग्रॅम प्रमाणात आपण इथे कच्चे शेंगदाणे तेलामध्ये थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत। त्यासाठी मोठ्या आचेवर मिनिटभर आणि मध्यम आचेवर 1-2 ते 3 मिनिटं चांगले कुरकुरीत तडतडेपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत आपण शेंगदाणे छान तळून घेतलेले आहेत। आता एका सेपरेट वाटीमध्ये काढून घेणार आहोत। अजिबात कशामध्ये मिक्स करायचं नाही, कारण पोह्यांवर वरून आपण पेरणार आहोत। खाताना मस्त कुरकुरीत लागतात। उरलेल्या कढईतल्या तेलावर फोडणी देणार आहोत। तर त्यासाठी पाव चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे। मोहरी छान फुलली की पाव चमचा साधं जिरं घेतलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी साधं जिरं घातलं जात नाही, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। आता ही सगळी फोडणीची जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। अगदी मंद आचेवर मस्त खुळखुळीत कुरकुरीत होईपर्यंत आपण हे छान परतून घेतलेलं आहे। यावर मोठा मोठा चिरलेला कांदा घातलेला आहे। फोडणीमध्ये हिंगपूड घालायची राहून गेली म्हणून कांद्यावर घातलेली आहे, तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता। तुम्हाला माहितीच असेल की कांदे पोह्यांमध्ये कांदा खूप जास्त परतला जात नाही किंवा त्याचा खूप रंग जास्त बदलला जात नाही। थोडासा कच्चा किंवा अर्धवट 50% आपल्याला इथे कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं मोठ्या आचेवर छान परतून घेतलेला आहे। थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि हलकासा रंग गुलाबीसर झालेला आहे। आता या स्टेजला अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घालणार आहोत। अर्धा किलो पोह्यांसाठी अगदी पाव चमचा किंवा 2 चिमूट हळद पावडर अगदी परफेक्ट आहे। जास्त घालायची नाही, नाही तर खूप जास्त पिवळा रंग येतो आणि हलकासा कडवट सुद्धा फ्लेवर तुमच्या कांदे पोह्यांना येतो। जर पाव किलो असतील तर फक्त 1 चिमूटभर तुम्हाला इथे हळद घालायची आहे। यावरच तळलेला बटाटा संपूर्ण घातलेला आहे आणि फोडणीवरच 1 मिनिटभर थोडासा परतून घेतलेला आहे। जे बटाट्यांबरोबर ही सगळी फोडणी चांगली लागली जाईल, छान एकजीव होईल आणि बटाट्याला सुद्धा छान चव येईल। असं चांगली फोडणी खरपूस झाली की भिजवलेले पोहे आपण यामध्ये घालणार आहोत। साखर आणि मीठ ऑलरेडी लावून घेतलेलं आहे, तर यामध्ये वेगळी साखर आणि मीठ आपल्याला वापरायचं नाही। पोहे घातलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता किती मऊ लुसलुशीत मस्त मोकळे मोकळे सुटसुटीत तुमचे हे पोहे भिजून तयार आहेत। अजिबात त्याचे तुकडे फारसे झालेले तुम्हाला दिसत नसतील। फोडणीमध्ये आपल्याला पोहे छान परतून किंवा एकजीव करून घ्यायचे आहे। तर हे परतत असताना खूप जास्त जोर न लावता अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघू शकता एकसारखा एकसंध छान रंग याला आलेला आहे। असा छान रंग आला याचा अर्थ हे पोहे फोडणीमध्ये छान एकजीव झालेले आहेत। असं फक्त मिनिटभर आपण छान करून घेतलेलं आहे। आता काय करायचं, याला झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर फक्त 2 ते 2.5 मिनिटं आपण याला एक वाफ काढून घेणार आहोत। असं केलं की उरलेला कच्चेपणा असतो तो कमी होतो आणि मस्त पोह्यांना चव येते। बरेच जण फोडणीमध्ये असं हे थोडंसं झाकून ठेवत नाही, तर पोहे खाताना थोडासा कच्चा फ्लेवर येतो, पोहे थोडेसे कच्चे लागतात। म्हणून फक्त 1-2 मिनिटं मध्यम आचेवर झाकून ठेवणं गरजेचं आहे आणि गॅस आपण बंद केलेला आहे। तसे हे मस्त गरमागरम वाफाळते बटाटा पोहे किंवा कांदे पोहे म्हणू शकता आपले तयार झालेले आहे। तसे हे वाफाळते मऊसूत लुसलुशीत कांदे पोहे नाश्ता सेंटरपेक्षा सुद्धा मस्त आपले तयार झालेले आहेत। शेंगदाणे आपण तळून ठेवलेले होते एका सेपरेट वाटीमध्ये। जेव्हा तुम्हाला सर्व करायचं आहे, खाण्यासाठी द्यायचं आहे, तर वरून असे पेरायचे आहेत, म्हणजे छान कुरकुरीत लागतात। सजावटीसाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं सुकं किंवा ओलं खोबरं किसून आणि थोडीशी शेव असेल तर तुम्ही भुरभुरू शकता, कारण दिसायला सुंदर दिसलं की ते खावंसं सुद्धा वाटतं, तुम्हाला तर माहीतच आहे। आपण घेतले अर्धा किलो जाड पोहे, तर त्यापासून बरोबर 10 ते 12 प्लेट मध्यम आकाराचे आपले कांदे पोहे तयार होतात किंवा बटाटे पोहे तयार होतात। तुम्हाला पाव किलोचं करायचं असेल तर त्यापासून 5-6 प्लेट तयार होतील।
आता अर्धा किलोचे साधारणतः 10-12 होतं, तर त्यानुसार जास्त प्रमाण घेऊन सुद्धा तुम्हाला हे तयार करता येतील. तर असे हे मस्त नाश्ता सेंटरपेक्षा सुद्धा मऊ लुसलुशीत आणि छान चवीचे आपले बटाटे पोहे किंवा कांदे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. असे हे पोहे घातलेले आहेत. मस्त लिंबाची फोड बाजूला ठेवायची. गरमागरम लुसलुशीत वाफाळत्या पोह्यांवर हे मस्त लिंबू पिळायचा आहे आणि याचा लुप्त आनंद घ्यायचा आहे. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे 100% ऑर्गॅनिक आणि डंकावर कुटलेले मसाले तुम्हाला जर घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. तर नक्की मेसेज करून तुम्ही हे मसाले घर बसल्या ऑर्डर करू शकता. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.